आपण भाजप बरोबर आहोत आणि त्यांना काही करून आता त्यांची घर वापसी भारतीय जनता पक्षामध्ये होणार का, हाच विश्लेषणाचा माझा खरा मुद्दा आहे. कारण ह्याच्यावर चर्चा आता मुंबईत चालू झालेली आहे. परत आहे 3 वर्ष, पण पक्ष बांधणी भारतीय जनता पक्षाची जोरदार झाली पाहिजे सांगली जिल्ह्यामध्ये, हे आता वर्ण आदेश आहेत. देवाभाऊंचं इकडे लक्ष आहे. आणि मधल्या काळामध्ये देवाभाऊंनीच संजय काकांना घ्यायला विरोध केलेला होता, या सुद्धा आतल्या बातम्या आहेत. पण आता परिस्थिती संजय काकांच्या बद्दल एकदम अनुकूल दिसते. फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर ही एकच व्यक्ती, आमदार गोपीचंद पडळकर यांची भूमिका काय असणार. कारण आज लोकसभा म्हटले की गोपीचंद पडळकर यांचा मतदानाचा गट्टा आहे. आज ओबीसी असेल, धनगर असेल आणि त्यांना मानणारे इतर समाजातला सुद्धा वर्ग आहे ना. तर त्यांची भूमिका आता संजय काकांच्या बाबतीत बऱ्यापैकी अनुकूल दिसते आहे. परंतु ही शेवटपर्यंत राहणार का? मग आत्ता प्रवेश एकदा झाला की झालाच ना.